श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये, त्यांची कारणे काय आहेत? मांसाहार संबंधित ग्रंथात कोणकोणते श्लोक आहेत? श्रावणात हलका आहार म्हणजेच शाकाहारी आहार का घ्यावा याची माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण पुढे श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये या बाबतीत थोडंसं बोलूया। श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात अनेक लोक मांसाहार वर्ज्य करतात। यामागे धार्मिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय कारणे आहेत। आता प्रथम आपण धार्मिक कारणे कोणकोणती आहेत ते बघूया। श्रावण महिना भगवान शिव यांना अर्पण केलेला असतो। शिवभक्त संपूर्ण महिना उपवास, व्रते आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात। हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो। मांसाहार तामसिक आहार प्रवृत्तीचे मानले जाते, तर सात्विक अन्न हे शरीर व मन दोन्ही शांत ठेवते। सोमवारी शिवपूजा करताना शुद्ध व सात्विक राहणे गरजेचे मानले जाते। पुढे धार्मिक कारणानंतर आरोग्यदृष्टिक कारणे पाहू। श्रावण महिना हा पावसाळ्याचा काळ असतो। या काळात पाचन शक्ती कमजोर होते, त्यामुळे मांसाहार जड पडतो व आजार होण्याची शक्यता वाढते। पावसामुळे मांस, मच्छी यामध्ये बॅक्टेरिया व विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे अन्न विषबाधा होण्याची शक्यता असते। मांसाहाराऐवजी फळे, भाज्या, वरण भात, मूग, दूध यांचा वापर केल्याने शरीर हलके व आरोग्य उत्तम राहते। शाकाहारी आहार अधिक पौष्टिक, हलका आणि शरीरासाठी योग्य असतो। यात फळे, भाज्या, ताजे धान्य आणि पदार्थांचा समावेश असतो, जे शरीराला पोषण मिळवून देते। याच कारणांमुळे श्रावण महिन्यात शाकाहारी आहार घेणे अधिक फायदेशीर मानले जाते। आपण आता पुढे पर्यावरणातील काय कारणे आहेत ते पाहूयात। पावसाळ्यात अनेक प्राणी, पक्षी, मासे यांची प्रजननाची वेळ असते। या काळात त्यांचा संहार करणे नैसर्गिक संतुलन बिघडवते। मांसाहार कमी केल्यास प्राणीजीवांचे रक्षण होते, जे श्रावण महिन्यांच्या करुणा व संयमाच्या तत्वांशी सुसंगत आहे। आता आपण बघूया आध्यात्मिक दृष्टिकोन काय सांगतो। मांसाहार तामसिक असल्याने मन अशांत, चिडचिडे व आळशी बनते। सात्विक भोजन, उपवास व धान्य केल्याने मन शांती, भक्ती आणि चित्तशुद्धी होते। श्रावण महिना ही आत्मशुद्धीची संधी आहे। अशा वेळी शरीर व मन दोन्ही स्वच्छ ठेवणे आवश्यक असते। श्रावण महिन्यात मांसाहार न करणे ही फक्त एक परंपरा नाही, तर ती धर्म, आरोग्य, पर्यावरण आणि आत्मशुद्धी यांचा संगम आहे। तुम्ही जर या काळात संयम, भक्ती आणि शुद्धतेचा अनुभव घ्यायचा असेल तर मांसाहार टाळणे हा एक सकारात्मक आणि फायदेशीर निर्णय ठरेल। आता आपण बघूयात वैज्ञानिक कारणे काय आहेत। श्रावण महिना म्हणजे पावसाळा आणि पावसात मासे, मांस, अंडी यांचे सहज पचन होत नाही। पावसामुळे जलप्रदूषण होते, जीवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो। अशा वेळी मांसाहार केल्यास आरोग्याला धोका असतो। पचनशक्ती कमी होते आणि जड आहार जसे की मांसाहार टाळणे गरजेचे असते। आता आपण संयम आणि व्रताचे महत्त्व दर्शवणारे श्लोक पुढील प्रमाणे पाहूयात। पहिला श्लोक असा आहे की न मांसं भक्षये नित्यं श्रावणे शिवपूजने हिंसा तज्जं सदा भक्त्या पालेत व्रतमादरात। आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की श्रावण महिन्यात किंवा शिवपूजन करताना मांसभक्षण करू नये। भक्तिभावाने हिंसा टाळून मनोभावे व्रताचे पालन करावे असा याचा अर्थ होतो। आता आपण दुसरा श्लोक पाहूया। मांसभक्षणं न कर्तव्यं यः स्वर्ग जीवितुम् इच्छति सर्वभूतहितं यस्तु स वै प्रत्यय सुख लभते। आता या श्लोकाचा अर्थ असा होतो की जो मनुष्य स्वर्ग आणि शाश्वत सुख प्राप्त करू इच्छितो त्याने मांसभक्षण करू नये। सर्व प्राण्यांचे हित करणारा माणूस मृत्यूनंतर सुख प्राप्त करतो, हा याचा अर्थ होतो। आता हा तिसरा श्लोक असा आहे की महाभारतामध्ये सांगितलेला आहे अहिंसा परमो धर्मः धर्महिंसा तथैवच। पण हा श्लोक शाकाहारी संबंधित थेट नाही, पण हिंसेच्या त्यागाचा सिद्धांत सांगतो। आता भागवत पुराणामध्ये सांगितलेला श्लोक असा आहे की लोकाहि निंदा करुते हि मांसभक्षमं न्यान्यं विधिं धर्ममयं निगृहन्।
या श्लोकाचा अर्थ असा होतो की मांस भक्षण करणाऱ्यांची लोक निंदा करतात आणि धर्माचा विचार करता ते निंदनीय मानले जाते। आता हे वरील दिलेले श्लोक हे आधुनिक रचना असलेले प्रेरणादायी श्लोक आहेत। पारंपरिक धार्मिक ग्रंथामधील जसे की वेद, पुराणे किंवा उपनिषदे थेट उद्धृत नसून हे नवीन स्वरूपात रचलेले संस्कृत श्लोक आहेत जे शाकाहार, श्रावण व्रत आणि शिवशक्ती यांचे तात्विक व आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करण्यासाठी रचले गेलेले आहेत। मूळ पौराणिक ग्रंथामध्ये शाकाहार आणि व्रताचे संदर्भ दिले आहेत, पण ते बरेचदा गद्य रूपात आहेत किंवा विस्तृत विवचनात आहेत। वरील श्लोक हे भावनात्मक व संदेश मूल्य असलेले श्लोक आहेत जे पारंपरिक शैलीने रचले गेलेले आहेत। श्रावण महिन्यात मांसाहार टाळणे हे फक्त धार्मिक आस्था नव्हे तर आरोग्य, सात्विकता आणि आध्यात्मिक शुद्धतेशी संबंधित आहे। हा महिना संयम, श्रद्धा, उपवास आणि भगवान शंकराची सेवा यासाठी अत्यंत प्रिय मानला जातो। श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये यांची एक कथा आहे। श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्यामागची धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे तुम्ही बघितलीत। आता आपण कथा पाहूया। श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो। या महिन्यात देवादिदेव महादेव पूजन, व्रत, उपवास आणि अभिषेक विशेष फलदायी मानले जाते। एक कथा अशी सांगितली जाते की देव दानव संग्रामाच्या काळात समुद्र मंथन झाले, त्यातून कालकूट विष निघाले। हे विष सृष्टीला नष्ट करू शकत होते, तेव्हा भगवान शंकरांनी ते पिऊन गळ्यात धारण केले। त्या काळात संपूर्ण देवता, ऋषी, गंधर्व भगवान शंकराची उपासना करीत होते आणि संपूर्ण सृष्टीने संयम पाळला। त्यावेळेपासून श्रावण महिना संयम, व्रत आणि शुद्धतेचा मानला जातो। मांसाहार करणे म्हणजे हिंसेला प्रोत्साहन देणे। श्रावणात व्रत, पूजन, जप, तप यासाठी शुद्ध सात्विक आहार आवश्यक मानला जातो। तुम्ही जर या काळात संयम, भक्ती आणि शुद्धतेचा अनुभव घ्यायचा असेल तर मांसाहार टाळणे हा एक सकारात्मक आणि फायदेशीर निर्णय ठरेल। जर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडी जरी माहिती मिळाली असेल तर तुम्ही याला लाईक करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोवर स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि भेटू लवकरच। सीताराम हनुमान कष्टहर दुःखहर दारिद्र्यहर हर हर महादेव।